कोकरोच जनता पार्टीने सोशल मीडियामध्ये वादळ उठवलं आणि त्याच कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भारतामध्ये येत आहेत। सोशल मीडियावर खळबळ उडवणाऱ्या कोकरोच जनता पार्टी नीट पेपर फुटी आणि शैक्षणिक गोंधळाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरते। कोकरोच जनता पार्टीचं हे पहिलंच खरं तर आंदोलन आहे। अमेरिकेमधून भारतात येत असलेले अभिजित दिपके आणि कोकरोच जनता पार्टीचं आंदोलन याविषयी सध्या प्रचंड उत्सुकता आहे आणि त्यामध्ये हे आंदोलन होणार का, अभिजित दिपके यांना विमानतळावर अटक तर होणार नाही ना, याविषयी देखील चर्चा रंगतायत। त्यामध्ये कोकरोच जनता पार्टीला सोशल मीडियावर तरुणांबरोबरच काही सेलिब्रिटींनी सुद्धा पाठिंबा दिलाय। सोनम वांगचुक हे देखील या आंदोलनामध्ये स्वतः उतरणार आहेत। त्यानंतर आता बॉलिवूड आणि साऊथ अभिनेता प्रकाश राज यांनी देखील या कोकरोच जनता पार्टीला पाठिंबा दिलाय। उद्याच्या आंदोलनामध्ये तेही उतरू शकतात। मुख्य न्यायमूर्तींनी केलेल्या एका टिप्पणीमध्ये बेरोजगार तरुणांची तुलना कोकरोच अशी केली होती आणि या विधानामुळे नाराज झालेल्या आणि बेरोजगार असलेल्या तरुणांनी याला एक व्यंगात्मक असे चळवळ म्हणून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल केलं। देशभरातील विविध परीक्षांमधील नीट, सीबीएसई गैरव्यवहार आणि पेपरफुटी या घटनांमुळे हे आंदोलन आक्रमक झालं। सीजेपी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करते। कोकरोच जनता पार्टीचा जन्मच उपरोधातून झाला असला तरीही एक गंभीर बदलाची सुरुवात असू शकते असं योगेंद्र यादव यांना वाटतंय। नीट, सीबीएसई पेपरफुटी गैरव्यवहारामुळे विद्यार्थी पालकांमध्ये तसा संताप आहेच आणि या संतापाला कोकरोच पार्टीने वाट करून दिली आहे। कोकरोच जनता पार्टी एक व्यंगात्मक चळवळ असली तरी त्यांनी हाती घेतलेला मुद्दा तेवढाच गंभीर आहे। मात्र सरकारनं याला तेवढ्या गांभीर्यानं घेतलेला आहे का? कोकरोच जनता पार्टीला सोशल मीडियावर मिलियन्समध्ये सबस्क्रायबर मिळालेत। आता रस्त्यावरच्या पहिल्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष कोण उतरतं यावर तरुणाईची, कोकरोच जनता पार्टीची ताकद दिसणार आहे।